एवढी सारी मंडळी छतावर बसून काय बघत आहेत? तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे? चला तर मग. तर मंडळी, हे आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन गावातील श्री काळभैरव मंदिर. आणि ही सारी मंडळी मिळून जे बांधत आहेत त्याला म्हणतात बगाड. आणि ज्याचा नवस पूर्ण झाला आणि त्याला देवानं कौल दिला तो एक गावकरी बनतो बगाड्या. दरवर्षी सर्व गावकरी मिळून एका माणसाचा नवस पूर्ण करतात. या वर्षीचं बगाड्या आहेत श्री विठ्ठल सोपान कदम. 16 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या भावाची तब्येत सुधारावी म्हणून नवस केला आणि आता तो नवस पूर्णत्वाकडे जात आहे. बगाड हे 3 भागात असते. सर्वात खाली दगडाची 2 चाकानच शीड असते. त्यानंतर सर्वात वजन असा दुसरा भाग जे बाबडीच्या झाडाचं खोड असते. याच भागावर सर्वात वरती बांबून बांधलेला तिसरा भाग जोडला जातो ज्याला समोरच्या बाजूस बगाडाला बांधले जाते. यावर्षी बगाड बांधण्याचा कार्यक्रम रात्री खूप उशिरापर्यंत चालला. बगाड बांधून झाले की देवाचा छबिना होतो ज्यात खूप सारा गुलाल उधळतात आणि मग हे बगाड भल्या पहाटे नदीवर नेले जाते. नदीवरील पूजा आणि बगाड्याला बांधून नवस कसा पुरा होतो हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा.